आम्ही आसाच सध्या तेम वाडो दर्या देगेर मोरजे हांगासर ही जी आमची टर्टल सायट आसा आणि ह्या टर्टल सायटीन 2000 साला सावन आमचे तत्कालीन मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर हांच्या प्रयत्नान ही कायदेशीर जागा आरक्षित केली आणि हांगासर कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणान राबोवपाचो यत्न केलो। आता मेरेन हजारांनी सागरी कासवांनी येऊन हांगासर तांतयां घातली आणि तांकां व्यवस्थित हजारापेक्षा जास्त 10-20 हजार पेक्षा जास्त पिल्ला सोडपाचो प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आमच्या रान खात्यान केल्लो आसा। पण हांगासर जर आमी नजर मारली तर ह्या वाठारान कसल्याच प्रकारचो अभ्यास केंद्र पक्क्या बांधकामाचो ना। पक्के बांधकाम करपाक CRZ विभागाचो निर्बंध आसा। पण फाटल्या 2 वर्सां पयलीं राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांगासर बिचार आयिल्ले आणि टर्टल सायट पळोवन तांणी थळाव्या पत्रकारांकडे उलयतना सांगलेले की आपण हंगामी स्वरूपाचे जे अभ्यास केंद्र आसा ते अभ्यास केंद्र चांगल्या प्रतीचो तयार करतलो अशें तांणी सांगलेले। पण आयज मेरेन ताचेर कांयच उपाय येवजण झाली ना। हांगासर खरीच ही कासव संवर्धन टर्टल मोहीम व्यवस्थित राबयली वयता की काय ते राबोवपाक जाय म्हणून राबयली वयता की सरकारचो हांगासर लक्षच ना हे चित्र आयज मेरेन दिसून येता। हेरवी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या शेवटच्या महिन्याच्या आठवड्याच्या दिसांनी हांगासर कासव येताले आणि तांतयां घालताली। पण आयज हांगासर 24 डिसेंबर जाला अजून मेरेन एकाय कासयेन तांतयां घालूंक ना। आणि अशा प्रकारची साधन सुविधा नसल्या कारणान पर्यटकय आता येवपाक फाटी फुडें सरता। ताचो सरकारान अभ्यास करचो आणि ही जी मोहीम आसा ती अशीच मोहीम यशस्वी करपा खातीर हांगासर पयली चांगल्या तरेचे अभ्यास केंद्र उबारचे।